सामान्य काळातील दुसरा रविवार वर्ष तिसरे. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र मिसा बलिदानामध्ये अर्पणाच्या वेळेला भाकरीचे आणि द्राक्षरसाचे अर्पण प्रभूच्या पवित्र वेदीवरती आणलं जातं. या अर्पणावरती प्रार्थना करीत असताना धर्मगुरू हळू आवाजात भाकर वर उंचावून विश्वासाने म्हणतात, हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेली ही भाकर तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळालेली आहे. पृथ्वीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनाची भाकर होईल. तसाच द्राक्षारस असलेला प्याला घेऊन वर उंचावून हळू आवाजात धर्मगुरू म्हणतात, हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळालेला आहे. द्राक्षवेलीनं उपजविलेलं आणि मानवाच्या परिश्रमाचं हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. हे शब्द विश्वासानं आपल्या सर्वांच्या वतीनं धर्मगुरू म्हणतात. ॲट द प्रेयर ऑफ कॉन्सक्रेशन, तत्व पालटनाच्या वेळेला धर्मगुरू म्हणतात, हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावीत म्हणून तो त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. प्रभूचा पवित्र आत्मा या भाकरीवर व द्राक्षरसावरती उतरून त्या भाकरीचे आणि द्राक्षरसाचे रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणि रक्तात होते. हा आपला विश्वास आहे, ही आपली श्रद्धा आहे आणि विश्वासानेच प्रभूचं ख्रिस्त शरीर पवित्र कम्युनियन आपण पवित्र मिसा बलिदानामध्ये विश्वासानं स्वीकारत असतो. भाकरीचे आणि द्राक्षरसाचे रूपांतर ख्रिस्त शरीरामध्ये आणि ख्रिस्ताच्या रक्तामध्ये करण्याचं सामर्थ्य, शक्ती आणि कृपा त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, त्या पवित्र आत्म्यामध्ये आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, योहान लिखित शुभवर्तमानामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेला प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचा द्राक्षरस करतो. हे नुसतं घडत नाही, हे नुसतं होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या स्वर्गीय पित्यावरती विश्वास होता आणि त्या विश्वासानंच त्यानं ती कृती केली. प्रभूवरील विश्वास याला कारणीभूत आहे. लग्न मंडपामधील अडचण पवित्र मातेच्या निदर्शनी आली. त्या अडचणीवरती मात करण्यासाठी, चार चौघामध्ये घर देण्याची अब्रू वाचवण्यासाठी पवित्र मरिया ही पुढे सरसावली. घरधनाच्या वतीनं तिनं प्रभू येशूकडे मध्यस्थी केली. तिचा प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्ण विश्वास होता. अद्भुत कृत्य करण्याचं सामर्थ्य, कृपा आणि शक्ती या देवपुत्रामध्ये आहे. हे पवित्र मरियेनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये राहून तिनं विश्वासानं जाणून घेतलं होतं आणि त्याच विश्वासाने तिने आपल्या पुत्राला सांगितले, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, याच्याशी तुझा माझा काय संबंध? आपण बाहेरचे आहोत. हे विधान प्रभू येशू ख्रिस्तानं केलं खरं. कदाचित त्या कुटुंबियाबरोबर पवित्र मरियेचं आणि प्रभू येशूचं कोणतेही नातेसंबंध, कोणतेही सोयरीक नसावी. आमंत्रित पाहुणे म्हणून त्या लग्न समारंभामध्ये ते उपस्थित राहिलेले असावेत. म्हणून कदाचित प्रभू येशू ख्रिस्त त्याच भावनेतून आणि त्याच इराद्याने तो आपल्या आईला म्हणतो, तुझा माझा यांच्याशी काय संबंध? प्रभू येशूनं हे विधान केलं. पण आईचं मन खूप मोठं असतं, संवेदनशील असतं. गरजेसमयी ती नेहमी धावून जाते. तिचं मन हे प्रेमानं भरलेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्तावरती तिचा अढळ विश्वास होता आणि त्या विश्वासापोटीच
पवित्र मरिया साकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वतीनं त्या साकरांना जे काही पवित्र मरियेनं सांगितलं, त्या साकरांनी पवित्र मरियेचं ऐकलं, विश्वासानं ऐकलं. प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितल्याप्रमाणे त्या चाकरांनी विश्वासापोटी ते केलं. रांजण पाण्याने भरा. चाकरांनी प्रभूची आज्ञा पाळली, प्रभूच्या इच्छेप्रमाणे ते वागले, प्रभूला अपेक्षित होतं ते त्यांनी केलं. आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो? आपल्या वैभवाचं प्रकटीकरण गालिलातील काना येथे पाण्याचा द्राक्षरस करून प्रभू येशू ख्रिस्तानं केला. आपला काळ, आपली वेळ आली नव्हती, तरीही प्रभू येशू ख्रिस्तानं आपण कोण आहोत हे सर्वांना गालिलातील काना येथे त्या लग्न समारंभामध्ये दाखवून दिलं. शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रभू येशूच्या हातून घडलेला तो पहिला चमत्कार, ते अद्भुत कृत्य पाहून त्याच्या शिष्यानं त्याच्यावरती विश्वास ठेवला. बंधूंनो आणि भगिनीनो, मानवाला अशक्य असलेल्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त अगदी सहजपणे करत होता. प्रभू येशू ख्रिस्तानं पाण्याचा द्राक्षरस केला. याच प्रभू येशू ख्रिस्तानं वादळाला शांत केलं. हाच प्रभू येशू ख्रिस्त समुद्राच्या पाण्यावरून चालला. याच प्रभू येशू ख्रिस्तानं लाजरसला मरणामधून उठवलं. केवळ 5 भाकरी 2 मासे घेऊन 5,000च्या जमावाला प्रभू येशू ख्रिस्तानं भोजन दिलं. यानेच आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, बहिऱ्यांना श्रवण शक्ती दिली, रोग्यांना रोगमुक्त केलं. 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं हे सर्व केलेलं आहे. आणि आजही प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी आपल्याद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं करत आहे, घडवित आहे. प्रभू येशू ख्रिस्त नेहमी म्हणत, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे, तुझ्या विश्वासानं तुला तारले आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारे माझ्याही पेक्षा मोठी महत्कृत्ये करतील, हे प्रभूचं वचन आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याही जीवनामध्ये आपणास अशक्य असणाऱ्या, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त अगदी सहजपणे करू शकतो. आपल्या स्वभावामध्ये बदल, आपल्या वागणुकीमध्ये बदल, व्यसनामधून आपल्याला तो मुक्त करू शकतो, विकृतीमधून आपली सुटका करू शकतो. कधी कधी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या स्वतःच्या बळावरती एखाद्या वाईट व्यसनामधून बाहेर येण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न करतो. कधी कधी आपल्याला ते जमत नाही. 1 महिना 2 महिना झाल्यानंतर पुन्हा त्या व्यसनाच्या आपण आहारी जातो. एखादं वेबसाईट आपण ठरवलेलं आहे ही वाईट आहे, याच्यापासून आपल्याला दूर व्हायला पाहिजे. 2-3 दिवस, कधी 15-20 दिवस आपण त्याच्यापासून दूर राहतो, परंतु पुन्हा आपला पाय घसरत असतो. आपण कधी ठरवतो कोणाची निंदा करायची नाही, कोणाची बदनामी करायची नाही. 1-2-3 दिवस भरल्यानंतर पुन्हा आपल्या हातून तो अपराध घडत असतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, याच्यासाठी विश्वासाची गरज आहे. विश्वासामध्ये आपण वाढावयास हवं. प्रभूकडे आपण विश्वासानं पाहावयास हवं. पवित्र मरियाच्या शुभवर्तमानामध्ये म्हणते, हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. आपल्या जीवनामधील अशक्य गोष्टी शक्य व्हाव्यात, आपल्यामध्ये रूपांतर, आपल्यामध्ये बदल आणि परिवर्तन घडून यावा असं आपल्यास मनापासून वाटत असेल तर सर्वप्रथम प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपला प्रभूवरील विश्वास मजबूत करणं महत्त्वाचं आहे. प्रभूचं आपण विश्वासानं ऐकलं पाहिजे आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यास आपण तयार असलं पाहिजे. बंधूंनो आणि भगिनींनो, त्या चाकरांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं, पवित्र मरियेचं त्यानं ऐकलं. प्रभू येशू ख्रिस्तानं
साखरानं सांगितलं, रांजण पाण्याने भरा. त्वरित साखराने प्रभूची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे केलं आणि स्वतःच्या डोळ्या देखत पाण्याचा द्राक्षरस झाल्याचं त्या साखराने त्या समारंभातील माणसांनी पाहिलं. बंधूंनो आणि भगिनींनो, आपणास पापांच्या बंधनातून पुन्हाईकडे नेण्याचे, स्वार्थाकडून निस्वार्थ होण्याचे, द्वेषातून प्रेमाकडे नेण्याचे, वैरभावनेतून सलोख्याकडे प्रवास करण्याचे, संकुचित विचारसरणीतून परोपकाराकडे नेण्याचे, अशांतीकडून शांतीकडे नेण्याचे, असमंजसपणातून समंजसपणाकडे पोचवण्याचे, असत्याकडून सत्याकडे वाटचाल करण्याचे, अन्यायाकडून न्यायाकडे नेण्याचे, अनैतिकतेकडून नीतीकडे नेण्याचे, अंधश्रद्धेकडून विश्वासाकडे नेण्याचे सामर्थ्य, शक्ती आणि कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, त्या पवित्र आत्म्यामध्ये आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वर तो पवित्र आत्मा भाकरीचं आणि द्राक्षरसाचं रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आणि रक्तामध्ये करू शकत असेल, तो परमेश्वर शौलाचा पाऊल करू शकत असेल, तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या बाबतीमध्ये देखील तो काहीही करू शकतो. परंतु त्यासाठी प्रभूच्या आपणासाठी केवळ 3च अटी आहेत. पहिली अट, प्रभूवर आपण संपूर्णतः विश्वास ठेवला पाहिजे. दुसरी अट, प्रभूच्या आपण विश्वासानं ऐकलं पाहिजे. आणि तिसरी अट, प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे आपण विश्वासानं केलं पाहिजे. तरच आपल्यात रूपांतर, परिवर्तन आणि बदल होणे शक्य होईल आणि अशक्य गोष्टी देखील अगदी सहजपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि कृपेनं आपल्या हातून घडू लागतील. आमेन.